मॅन ऑफ द मॅच देतोय हरिओम स्वीट्स कडनं स्वीट बॉक्स. पंडित जोशी या संघाकडून सलामाची पहिली जोडी संदीप आणि जयेश वैयक्तिक पहिले आणि सांघिक पहिले षटक घेऊन येते ते पवन भोईर. एक या भिवंडी तालुक्यातील अष्टपैलू खेळाडू पवन भोईर. खरोखर स्टेट डाव केले. चेंडू मध्ये हातामध्ये आणि दरम्यान डायरेक्ट हिटचा प्रयत्न परंतु एकदा पूर्ण आणि सुवर्ण संधी देखील आहे पवन याला की लगातार विकेटची हॅट्रिक घेतली तर तब्बल 500 रुपयाचं रोख पारितोषिक षटकाराची असो चौकाराची असो किंवा विकेटची हॅट्रिक असो तब्बल बादशाह 11 संघाचा रेग्युलर 40+ आणि खेळाडू पवन भोईर याला तब्बल रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक आहे. चेंडू मात्र हवेमध्ये विनीत जोशी चेंडूच्या खाली आणि जयेश जोशीचा एक महाग बळी जातोय. यज्ञ जोशी चेंडूच्या खाली आणि दरम्यान जयेश जोशी यांचा पहिला गडी बाद होतोय. पंडित जोशी या संघाचा जोशी या रूपामध्ये हॅलो एक खडतर सुरुवात म्हणता येईल. कोणतेही काही गरज नसताना देखील मोह मात्र आवडता आला नाही आणि जय जोशी संघाचा संघ मालक 0वर बाद झाला आणि दरम्यान त्याची जागा भरून करण्यासाठी येते तो 12वा खेळाडू पंकज नाव करते रोहित एक डावखोरा फलंदाज रोहित स्क्वेअर कट केलेला चेंडू गलीच्या दिशेने तिथे उपस्थित आणि दरम्यान एकच धाव. दरम्यान संदीप बाजूनी दम धरून तिथे उपस्थित आहे. पहिलं षटक घेऊन पवन साठी सुवर्ण संधी जर विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर वैभव भैर यांच्याकडनं 500 रुपये दिले जातील. यावेळेस चांगला फटका आहे. एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट आणि नक्कीच बादशाह 11 40+ असो किंवा रेग्युलर असो जे कोणते खेळाडू खेळतात त्यांना विकेट हॅट्रिक चौकार हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिक जर लगावली त्यांनी तर रॉबर्ट पाटील यांच्याकडनं तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. गोलंदाज पवन पुढचा बॉल सोडून दिला. यष्ट्या उघड्या ठेवल्या होत्या. जर यष्ट्यांवरती वेध घेतला असताना तर दांडी गुल झाली असती बॅटरची परंतु हा थोडासा
फरकानं बॉल वाईड निघून जातोय. सूरज जोशी, पवन भोईर अशी ही स्टार कास्ट असलेली टीम. लाईफलाईन त्यांच्या समोर पंडित जोशी 11. जय जोशी मागच्या मॅच मध्ये देखील नाखुश होता. अगदी LBW न विकेट त्याची गेली होती. यावेळेस सर बाटन डाऊन दी ग्राउंड. लॉंग ऑफ एक सिंगल. या चेंडूवरती बॅकअपला खेळाडू येतात. सोमनाथ झाल्यात इथे लांबूनचा प्रवास केला, बॅकअप करण्यासाठी आले होते. एक सिंगल, एखादा बेन धाव फलक पाहायला मिळतं पुढे. 5 धावा धाव फलकावरती 5 रन. गोलंदाज सज्ज. पुढचा बॉल. स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न. स्विंग अँड मिस डॉट बॉल. अशा प्रकारे पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा पाहायला मिळतील, त्या म्हणजे 5 धावा 5 रन्स ऑन कार्ड. 5 धावा धावफलकावरती. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. चला वे कमी घ्या सूरज जोशी, विनंती असेल. चला टीम मीटिंग घेऊ नका, सगळेजण घोळका नका घालू. गोलंदाज सूरज झाल्यात गोलंदाजी ट्रॅक वरती. खरं तर हा देखील उल्लेख करेन, ज्या वेळेला ड्रॉ काढला जात होता प्रत्येकाला सूरज जोशी टीम मध्ये हवा होता, प्रत्येकाला प्रीतम भोईर टीम मध्ये हवा होता. परंतु सूरज जोशीची चिठ्ठी जी आहे ती शेवटला अगदी निघाली. सूरज जोशी सन ऑफ भिवंडी क्रिकेट. अनेक सारे रेकॉर्ड त्याच्या नावावरती देखील आहेत. एक विक्रम त्याचा देखील आहे. 2011 आणि 2012 या क्रिकेटच्या पर्वामध्ये त्याच्या नावावरती लागोपाठ 9 बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटचे अवॉर्ड्स आहेत आणि तो रेकॉर्ड आजपर्यंत कोणी मोडू शकलेला नाहीये. मग सिटी क्रिकेट असू द्या, बालाजी ग्लोबल संघाकडनं तो पाहायला मिळतो. सध्या तरी क्रिकेट पासून लांब आहे. यावेळेस पहिला बॉल बॅटची कडा, विकेटचं पतन. सूरज जोशीला खेळणं फारसं कठीण काम आणि विकेटचं पतन. रोहितला मैदान सोडावं लागेल. सूरज जोशीसाठी सुवर्ण संधी. जर लागोपाठ 4 चेंडूमध्ये 4 विकेट घेतले तर अर्थात माझ्याकडनं त्याला 500 रुपये दिले जातील. 4 चेंडूमध्ये 4 विकेट सूरजनं पटकावले तर 500 रुपये दिले जातील साहिल शेळके यांच्याकडनं. आणि तो घेऊ देखील शकतो, ती एक क्षमता त्याच्यामध्ये आहे. त्या कॅलेबरचा तो खेळाडू देखील आहे. पहिला चेंडूवरती विकेट आली. न्यू बॅटर सुहास पाटील. सध्या भरपूर चांगल्या फॉर्म मध्ये आहे सुहास, परंतु आता समोर सूरज जोशी. प्रॅक्टिस मध्ये भरपूर चांगला खेळ असतो, ताळमेल दोघांचा चांगला असतो, परंतु आता काय घडेल. पाटील 11चे ओनर शिवनाथ दादा यांचं शुभागमन होत आहे. विनंती आपलं देखील स्वागत. न्यू बॅटर सुहास पाटील पाहायला मिळतील सूरज जोशी समोर. अनेक सारे खेळाडू चाहते आहेत या सूरज जोशीचे. पुढचा बॉल. हा फटका फसलाय. दुसरी लागोपाठची विकेट. सुहासला मैदान सोडावं लागेल. बॅक टू दी डगआउट. यानंतरची मॅच टीम जानकी एंटरप्राइजेस अगेन्स्ट टीम जीत-11. अवी पाटीलचा संघ आहे जीत-11. भोलेनाथ पाटील ओनर आहेत टीमचे. येस न्यू बॅटर आल्यात, रोहित आल्यात. हा चेंडू चांगला आहे, निर्धाव चेंडू. येस टीम
लाईफलाईन 11 12th मॅन नाही आहे, त्यामुळे 2 धाबांची पॅनल्टी. प्रॉपर ड्रेसिंग कंपल्सरी. 2 धाबांची पॅनल्टी आहे. सूरज टेन्शन मध्ये आला. 2 धाबा महत्वाच्या होत्या. येस, प्रत्येकाला आहे. तुम्हाला 14चं किट असून सुद्धा तुम्हाला जास्त दिल्या होत्या. चला मॅचला सुरुवात होती. निकलेश दादा बाजूला व्हा थोडस. हा चांगला चेंडू आहे, निर्धाव चेंडू. डॉट बॉल. स्विंग अँड मिस. 2 धावांची पॅनल्टी आहे. चला आता बसली आहे पॅनल्टी. गोलंदाज सज्ज. पुढचा बॉल. बॅकफुटला जाऊन फटका सुंदर खेळून काढलाय. बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हर आणि बॉल निघून जाईल कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. चार धावा धावफलकावरती. सूरज जोशी लागोपाठ 2 विकेट घेतले. संधी होती 4 लागोपाठचे घेतले असते तर कॅश प्राइज होत, परंतु 2 विकेट घेतले. त्यानंतर 2 डॉट बॉल आले आणि हा चौकार रोहित पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर कडनं येतोय आणि 1 फॉर द ओव्हर चा देखील इशारा. सूरज जोशी पुढचा बॉल. हा फटका लाजवाब. बॉल चाललाय काव कॉर्नर रिजनला. अडवला जाईल. बाउंड्री लाईन भरपूर मोठी आहे त्या बाजूची, त्यामुळं या चेंडूवरती 2 धाबा आणि अशा प्रकारे 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 2 ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा पाहायला मिळतील. त्या म्हणजे धावा झाल्या, त्या म्हणजे 12 धावा. आणि जे संघ हरलेले आहेत त्यांनी कुठेही जाऊ नका, त्यांच्या मॅचेस खेळवल्या जातील. आणि जे संघ 2 लागोपाठ हरलेले आहेत त्यांनी मात्र कपडे बदलून आले तरी काही हरकत नाहीये. वेदांत पाटील बदलून आलाय. आयकॉन होता. अगदी 2 धावांच्या पेनल्टीसाठी तो तेवढा उन्हामध्ये डगआउट पर्यंत गेला. परंतु जे नियम आहेत आमचे ते सर्वांसाठी सेम आहेत. पेनल्टी त्यांना आहेच. आणि यस, वेदांत पाटीलकडनं सुवर्ण संधी. रोहित पाटीलने लागोपाठचे 3 षटकार मारले तर तब्बल पेनल्टी ओव्हर नंतर ऍड करू आपण इनिंग झाल्यानंतर. 1500 रुपयांचं कॅश प्राइज वेदांत पाटील कडनं दिलं जाईल. पेनल्टीच्या धावा आपण ऍड करतोय. धावफलक पुढे सरकेल. 14 धावा धावफलकावरती 2 ओव्हरच्या अखेरीस. चला वेळ कमी घ्या. ड्रिंक्स ब्रेक नक्कीच घेतला होता. भर उन्हामध्ये मॅचेस. दुपारचे 1:30 वाजल्यात. अजून देखील भरपूर मॅचेस बाकी आहेत. गोलंदाज दिलीप आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्रायकिंग एंडला बॅटर संदीप पहिला बॉल घेऊन सज्ज झालाय. दिलीप पहिला बॉल. लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर कडनं. अगदी अराउंड द लेग बॉल देखील होऊ शकत होते. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न केला बॅटरनं. गोलंदाज सज्ज झाला. पुढचा बॉल. अपील केली जाते आणि अपील फक्त याच गोष्टीसाठी होती. वाईट वाचवायचं होतं. अंपायरचा इशारा. इट्स अ वाईट बॉल. अतिरिक्त धाव आणखीन एक धावफलकावरती अंकित केली जाईल. धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा 16. गोलंदाज सज्ज. पुढचा बॉल. हा फटका चांगला आहे आडव्या बॅटनं. कार्पेटच्या साहाय्यानं चेंडू जातोय काउकॉर्नर रिजनला. एक धाव वेगानं कंप्लीट. एकच धाव असेल. वेलकम बॉब. आपले देखील स्वागत बबलेश पाटील. गत वर्षी देखील जीत 11 मध्ये होते बॉब. या वर्षी देखील जीत 11 मध्ये.
यावेळेस सिंगल धाव धावपलकावरती ये ना. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर कडनं. धावपलक 18 वरती. गोलंदाज सज्ज. पुढचा बॉल. यावेळेस फटका चांगला आहे. चेंडू मिड विकेटला. खेळाडू आहेत. एक सिंगल या चेंडूवरती फक्त कंप्लीट केली जाईल. खरं तर बघा हीच तर गमतीशीर बाब आहे. जे संघ 2 मॅच हरलेले आहेत ते घरच्या दिशेनं जाऊन कपडे चेंज करून आलेत आणि जे संघ 2 मॅच जिंकलेले आहेत ते देखील जाऊन कपडे चेंज करून आलेले आहेत. त्यांना माहिती आहे की आता त्यांना उद्याच्या दिवसामध्ये खेळायचं आहे. टॉप 6 मध्ये ते क्वालिफाय झालेत. यावेळेस काय घडलंय. निर्धाव चेंडू. दिलीप तर चांगले षटक पाहायला मिळते कारण मोठा फटका खेळण्याची संधी दिली जात नाही. आणखीन एक वाईड बॉल. लागोपाठ 3 वाईड आहेत. 2 वाईड, सिंगल, डॉट, वाईड, 1 आणि डॉट. हा चेंडू देखील चांगला खोल टप्प्याचा बॉल होता आणि बेल्स डाऊन झाली. हिट विकेट मला वाटतं आउट झाल्यात बॅटर आणि अशा प्रकारे आणखीन एक धक्का लागतोय टीम पंडित जोशी 11 संघाला. धावपलकावरती धावा स्थिर आहेत. 19 धावा. वेलकम रुपेश भोईर. आपलं देखील स्वागत. कालच्या दिवसामध्ये भरपूर चांगली गोलंदाजी केली. न्यू बॅटर महेश आपल्याला पाहायला मिळतील. दिलीपनं धावा खर्च केल्या त्या म्हणजे 5 धावा खर्च केल्या दिलीपनं फक्त. गोलंदाज पवन भोईर 4थ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सूरज जोशी आलेले नाहीयेत. आश्चर्यजनक गोष्ट. पवन भोईर. पहिला बॉल फटका चांगला आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स इनटू द फेन्स. चौकार. वेदान आपण चौकार हॅट्रिक साठी पण लावलेत का पैसे. नाही फक्त षटकार हॅट्रिक साठीच. येस बघा पवन भोईर यांनी जर बेल्स डाऊन केली ना तरी सुद्धा रोहनता यांच्याकडनं 1000 रुपये दिले जातील. राहू दे सल तुला दिलेलं ना त्यांनी 1000. हा चेंडू चांगला आहे. यानंतरचे मॅच टीम जानकी इंटरप्राइजेस अगेन्स्ट टीम चित 11 बाटकड लागली होती. चांगली अंपायरिंग उल्लेख करत होतो मी देखील. ग्रामीण क्रिकेटमध्ये देखील भरपूर चांगली अंपायरिंग पाहायला मिळते आणि सध्या आपण प्रीमियर लीग पाहतोय तिथे सुद्धा चांगली अंपायरिंग. पवनला जर ही विकेट मिळवली तर निकलेश बजागे यांच्याकडनं तब्बल 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. जर विकेट डाऊन झाली तरच. ओहो चांगला बॉल आहे. भिरकावून देण्याचा प्रयत्न केला. स्विंग अँड मिस. डॉट बॉल आला.
क्षेत्ररक्षणात परिवर्तन केलं जात आहे. सूरज जे लॉंग ऑफला होते ते लॉंग ऑनला आलेत. त्यांना माहिती आहे की महेश लेग पट्टा जास्त खेळतात, परंतु आता ऑफ साईडला बॉल का टाकलाय पवननं, हा देखील एक प्रश्न. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर कडनं. कागदावरती या टीम स्ट्रॉंग असून चालत नाही, खेळ देखील स्ट्रॉंग करावा लागतो. धावफलक पुढे सरकेल एका धाब्यानं 25. चौथं षटक. फुल टॉस बॉल आणि बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅक्सिमम षटकार. काय जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. 6 धावांना धावफलक पुढे सरकेल. 31-31 धावा धावफलकावरती. गोलंदाज सज्ज. हा फटका फसला आहे. 500 रुपये डावावरती आणि विकेट प्राप्त झाली आहे. विकेटचं पतन. धक्का लागला मैदानाच्या आत. महेशला मैदान सोडावं लागेल. महेश पाटील बॅक टू दी डगआउट. धावफलकावरती धावा 31. करण आलत. चला थोडस फास्ट या, आधीच थकल्यासारखं चालू नका. प्रत्येक षटकारासाठी तब्बल 500 रुपये दिले जातील रॉबर्ट कडनं. रॉबर्टनं लावलेत पैसे बादशाह 11 संघाच्या खेळाडूंना. म्हणजे पवनसाठी ते कॅश प्राइज असेल ना. विकेट प्राप्त केली आहे त्यानं. हॅट्रिकसाठी होते. येस, पण करणला षटकारासाठी आहेत. चांगला बॉल आहे. निर्धाव चेंडूची सांगता होतीये मैदानाच्या आत. अशा प्रकारे 4 ओव्हरचा खेळ समाप्त. 4 ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा 31-31. शेवटचा अंतिम षटक बाकी आहे. कोणता गोलंदाज येईल. चला थोडासा वेळ कमी घ्या. सूरज विनंती असेल. भरपूर चांगली गोलंदाजी झालेली आहे आतापर्यंत. सूरज जोशी, दिलीप, पवन भोईर, चांगली गोलंदाजी या तिन्ही गोलंदाजांनी केली. परंतु शेवटच्या षटकामध्ये आता कोणता गोलंदाज येईल. चला या विनंती असेल. सूरज बॉलर इंट्रोड्यूस करायचा आहे. अजून तुम्ही गोलंदाज इंट्रोड्यूस करत नाही. तो कधी हात फिरवेल, त्याच्यानंतर तो कधी गोलंदाजी टाकेल. वेळ आपल्याकडे भरपूर कमी आहे मित्रांनो, कारण अजून बऱ्याचशा मॅचेस आपल्याला कव्हर करायच्या आहेत. यज्ञेश जोशी. पहिला चेंडू. लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर कडनं येतोय. अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये. एका धावेनं धावफलक पुढे सरकेल. धावफलक 32. 32 धावा. रुपेश ठाकरे UC यांचे सध्या करता धरता आहेत. बॅकफुटला गेले. बॅकची कडा लागली. एक धाव अतिशय वेगानं कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा देखील कंप्लीट केल्या जातील. दोन धावेनं धावफलक पुढे सरकेल. 34-34. चौतीस धावा धावफलकावरती. गोलंदाज सज्ज. पुढचा बॉल. हा फटका फसला. चेंडू खाली. क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक कोणतीही चुकी करणार नाहीये. आणखीन एका विकेटचं पतन. जोशी 11 संघाला लागत असताना आणखीन एक धक्का. निराशा आहेत
बॅटर कारण मोठा फटका खेळला जाऊ शकत होता. यज्ञेश जोशी आहेत. न्यू बॅटर अजय आल्यात. अमित आहेत. अमितनं जर एक षटकार लगावला तर हर्षद पाटील यांच्याकडनं 1000 रुपयांचं कॅश प्राइज. आणि यज्ञेशनं जर विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर प्रणय जोशी उर्फ गुड्डू यांच्याकडनं देखील त्यांना 500 रुपये दिले जातील. अमित साठी सुद्धा पुन्हा एकदा प्राइज हरेश पाटील यांच्याकडनं देखील 500 रुपये. यावेळेस फटका चांगला, एक धाव कंप्लीट. करण दुसरीसाठी पलटलाय आणि 2 धावा. भाग अमित भाग. हेच चित्र मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच यज्ञेशला 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल रॉबर्ट पाटीलकडनं. हॅट्रिक साठी आहेत, माफ करा. गोलंदाज सज्ज. पुढचा बॉल. हा फटका हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक सूरज जोशी. कोणतीही मिस्टेक होणार नाहीये. एका क्षणाला अगदी धडधड वाढली होती हृदयाची. काल अगदी धगधग करत होतं कारण बॉल हवेमध्ये होता. सूरज जोशीने कॉम्प्रो केला असता, बॉल बाहेर फेकला असता तरी सुद्धा चाललं असतं. अमित देखील खुश. आणि आता इथे पैसे लावलेले, थोडीशी धगधग वाढलेली. न्यू बॅटर. बॅकफूट वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न. किरण आलेत. किरण साठी सुद्धा सुवर्ण संधी. षटकारासाठी 500 रुपये हर्षद पाटील कडनं दिले जातील. गोलंदाज सज्ज. पुढचा बॉल. हा फटकाला जवाब आहे आणि बॉल एका टप्प्यानं निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. आणि अशा प्रकारे पहिल्या डावाला झाली आहे समाप्ती. पहिल्या डावाच्या अखेरीस धावफलकावरती धावा पाहायला मिळतील, त्या म्हणजे 40 धावा आणि 41 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी असेल. येथून टीम लाईफलाईन 11 संघाला. चला आपण टॉस देखील करणार आहोत. सो टॉस साठी या. टीम जीत 11 आणि टीम जानकी इंटरप्राइजेस. निखिलेश भाजागे आपण टॉस करून घ्यायचा आहे. मी डॉक्टर कल्पेश भोईर साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. तसेच भागीरथी पाटील साहेबांना देखील विनंती करेन आपण देखील या टॉस बॉक्स मध्ये आपण टॉस करू. हॅलो हॅलो. आणि आता नाणेफेक होणार आहे जीत 11 वर्सेस जानकी 11. आणि स्पर्धेत या सामन्याचा सामना नाणेफेक करतील आमचे गावचे लाईफलाईनचे डॉक्टर सन्माननीय कल्पेशजी भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते. जानकी 11 आणि
जानकी 11 वर्सेस जीत 11. आणि नाणेफेक झालेले आणि जानकी 11 जानकीवर संघाने नाणेफेक जिंकलेले आहे. धन्यवाद डॉक्टर साहेब. प्रथमतः आपण नाणेफेक जिंकलेली या स्पर्धेमध्ये खेळताना पर्व दुसरं आहे. स्पर्धेमध्ये खेळताना कसं वाटतं पुन्हा एकदा? गावची लीग असल्या कारणाने खेळायला तर मजा येईल आणि आम्ही सर्व यंगस्टरांनी या स्पर्धेसाठी खूप उत्सुकता असते आम्हाला खेळायची गावासाठी आणि गावची प्रीमियर लीग असल्यामुळे सर्वांनी भाग घेणं गरजेचंच आहे. त्याशिवाय स्पर्धा होणार पण नाही. पण आज स्पर्धेचं आयोजन कसं वाटतं? आज आयोजन खूप सुंदर आहे आणि खेळायला पण मजा येते. धन्यवाद. आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आणि रॉबर्ट दुसऱ्या वर्षाचा दुसरा पर्व आहे आणि तुमची दुसऱ्या लीगमध्ये दुसरा सामना आहे. तर खेळताना कसं वाटतं तुम्हाला या लीगमध्ये? खेळताना खूप आनंद होतोय लीगमध्ये. आता कालची मॅच जरा थोडक्यात हारलो आम्ही, पण आज एन्जॉय करून खेळू आणि जिंकायचा प्रयत्न करू. तर तिसऱ्या पर्वामध्ये या स्पर्धेमध्ये तिसऱ्या पर्वामध्ये बादशाह 11 संघ दिसेल का आपल्याला पर्वामध्ये खेळताना? नक्कीच दिसेल आणि तिसऱ्या पर्वामध्ये ऑप्शन झाला तर अजून चांगलं वाटेल आम्हाला. तर नक्कीच अभिनंदन तुम्हाला. पहिल्या फलंदाजी करायची आहे. चेक. आणि त्यानंतर आपल्याला मॅचेस पाहायला मिळतील त्या आम्ही थोड्याच वेळामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सलामीची जोडी खेळपट्टीवरती पाहायला मिळते या रोहन पाटील आणि त्याच्या समवेत पवन भोईर. यानंतरची मॅच हेलिकॉप्टर मोरल्या 1000 रुपये. पवन भोईरने हेलिकॉप्टर 6 मोरला तर 1000 रुपये. इथं जाऊ मी, टेन्शन नको घेऊ. ईशानच आहे. चला मॅचला सुरुवात करायची आहे. गोलंदाज महेश आपल्याला पाहायला मिळतील. चला मॅच सुरू करा. महेश पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती.
सलामीची जोडी आली आहे खेळपट्टीवरती रोहन आणि त्याच्या समवेत पवन भोईर आपल्याला पाहायला मिळतोय. चला मॅच सुरू करूया. महेश पहिला चेंडू ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल. दुसरीचा प्रयत्न पवनला करायचा होता परंतु थांबवलं जात आहे. आणि काय घडलंय त्या ठिकाणी एक सिंगल फक्त या चेंडूवरती कंप्लीट. महेश पुढचा बॉल रोहितसाठी रोहनसाठी. हा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे जयेश. हो 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 थ्रो भरपूर चांगला तर होता परंतु गती इतकी होती. बघा यानंतरची जी मॅच आहे ती जानकी 11 विपक्ष टीम जीत 11 त्यानंतर जय सिस्टर्स अगेन्स्ट टीम बुधाजी प्रतिष्ठान आणि त्यानंतरची मॅच आशुराज इंटरप्राइजेस अगेन्स्ट टीम पाटील 11 आणि त्यानंतर मॅच SG इंटरप्राइजेस अगेन. याच्यातली जो संघ हरेल तो SG इंटरप्राइजेसच्या अगेन्स्ट खेळणार आहे अनाउन्स केलेला आहे. सो महेश सोडून दिलाय. लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर कडनं. आडव्या बॅटनं खेचून मारलाय फटका जवाब. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. रोहनच्या बॅटमधनं येतो. हा पवननं मारलाय. पवनच्या बॅटमधनं चौकार. धावफलक जाऊन पोहोचेल 9व्या अंकावरती. पवन भुईर आणि रोहन पाटील ही जोडी सध्या पाहायला मिळते. हा फटका देखील चांगला आहे आणि बॉल गॅप मध्ये देखील आहे आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पवनच्या बॅटमधनं आता हा पिंपळघरचा एवन पवन चौकार. कालच्या दिवसामध्ये तब्बल 34 धावा बनवल्या होत्या. नक्कीच संपूर्ण लेखाजोखा UCN लाईव्ह आमच्यापर्यंत पोहोचवते. गोलंदाज सज्ज झाला. पुढचा बॉल फटका चांगला. एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न धोकादायक एंडला. पवननं कॉलिंग का केली हाच प्रश्न आहे आणि बघा त्याच्यासाठी पण थोडासा मिनिटांचा कालावधी असतो. तुम्हाला आउट करावा लागेल. सुहास पाटील या गोष्टीकडे देखील आपण लक्ष ठेवा की विकेट टाकण्यासाठी सुद्धा थोडासा जो कालावधी असतो तुम्हाला त्यामध्येच तुम्हाला स्टंप उडवायचे देखील आहेत. रोहनला मैदान सोडावं लागेल. न्यू बॅटर पाठवायचा आहे टीम. न्यू बॅटर हिटमॅन ऑफ पिंपलघर. आधी हरेश पाटीलला ही पदवी होती त्याने ती बहाल केली. आता यश भोईर आल्यात. आजच्या दिवसामध्ये जे तुमचे सामने होते ते आशुराज इंटरप्राइजेस अगेन्स्ट टीम पाटील 11 तुमचा सामना होणार आहे आणि त्यानंतर SG इंटरप्राइजेस अगेन्स्ट टीम तुम्हाला लवकरच सांगू आम्ही.
गोलंदाज सज्ज, सुहास आलेत. चांगला चेंडू, पहिलाच टप्पा चांगल्या टप्प्यावरती निर्धाव चेंडू. सुरुवात झाली आहे या दुसऱ्या षटकाला. सुहास पाटील पाहायला मिळतोय. या मैदानावरती सूरज जोशीचा नावाचा दबदबा राहिलाय. आता त्याचा मुलगा देखील दबदबा कायम ठेवतोय. मिसफील्ड पाहायला मिळती आहे. सुखीला माफी नाही क्रिकेटमध्ये. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि 2 धाबा कंप्लीट केल्या जातील. 2 धाब्याने धावफलक पुढे सरकेल. 16 धावा धावफलकावरती. गोलंदाज सज्ज, पुढचा बॉल फुलटॉस आहे. दिशा दिली आहे आणि बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स इनटू द फॅन्स. चौकार. धावफलक पुढे सरकेल. 20 धाबा. बरोबर आहे विकी दादा. जर नॉर्मल खेळाडूंनी षटकार ठोकले असते तर ते आयकॉन कशाला बनवले असते. फुलटॉस बॉल. दिशा दिली आहे. गॅप आहे. मिड विकेटला खेळाडू येतात. थोडंसं बंबलिंग पाहायला मिळते. दुसरीचा प्रयत्न केला जातो आणि 2 धाबा आणि 2 धाब्याने धावफलक पुढे सरकेल. 22. यश भोईर आल्यात बॅटिंगसाठी. नॉन स्ट्रायकिंग एंडला आहेत. लागोपाठच्या 4 षटकारांसाठी तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राईज माझ्याकडनं दिले जाईल यश भोईरला. 4 आले. जर 6 लगावले तर जास्त देतील. काय घडलं. अगदी पवन डायरेक्ट हिट होणार नाहीये. एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट. एका धावेनं धावफलक पुढे सरकेल. 23 धाबा. 41 बनवायचे होत्या. 23 बनल्यात. दुसऱ्या षटकाचा खेळ सध्या सुरू आहे. सूरज जोशी तुमचा प्रोडक्ट पुन्हा एकदा आलाय. घेऊन जातो. हो स्लोअर 1 बीट केलं बॅटरला. निर्धाव चेंडू आणि 2 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धाबा पाहायला मिळतील. त्या म्हणजे 23 धाबा. 18 चेंडू आणि 18 धाबांची गरज. माफ करा. 18 बॉल आणि 18 धाबांची गरज सामना जिंकण्यासाठी. 18 मध्ये 18 बनवायच्या आहेत. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. क्षेत्ररक्षण सजून घ्या. मॅचेस भरपूर कव्हर करायचे आहेत. नक्कीच पंकज नन्नवरे पुढच्या मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये आहेत. अदरवाईज समालोचन कक्षामध्ये ते पाहायला मिळाले असते. आम्हाला देखील तेवढीच सूट मिळाली असती. खरं तर मी आभार व्यक्त करेन आमचे राजू दादा यांचा. मी आभार व्यक्त करेन. ते आमच्या समालोचन कक्षामध्ये आले आणि नक्कीच त्यांनी त्यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला. आम्हाला देखील त्यांनी रिलीफ दिलं. रोहित पाटील जे आहेत आता आपल्याला लॉंग ऑफला पाहायला मिळतात. रोहित पाटील आणि जे रोहन पाटील आहेत. करण भोईर
यांच्यासाठी रोहित पाटील आणि करण भोईर यांच्यासाठी सुवर्ण संधी. झेल कंप्लीट केली तर 200 आणि झेल सोडली तर 100. रॉबर्ट पाटील यांच्या माध्यमातून हे पारितोषिक. निलेश पाटील यांचं शुभागमन झालेलं आहे. कुंदन भोईर यांच्याकडनं त्यांचं स्वागत. जय जोशी आहेत. फटका चांगला आहे. एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट केली जाते. एका धावेनं धाव फलक पुढे सरकेल. 24. खरं तर करिअरचा प्रश्न नसता तर प्रत्येक या गावामध्ये खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला असता. काही डॉक्टर आहेत, काही वकील आहेत, काही इंजिनियर आहेत आणि हे या पेशानं ते क्रिकेट खेळतात. क्रिकेटपासून लांब जाऊ शकत नाही. या दर्जेदार फटका यशच्या बॅटमधनं आला. हा पहिला ब्लास्ट षटकार. धावफलक जाऊन पोहोचेल 30 या अंकावरती. ताकद इतकी आहे ना या खेळाडूमध्ये की बॉल फक्त बॅटला लागला तरी सुद्धा षटकार जातो. मी या खेळाडूला एका खेळाडूचं नाव दिलं होतं, तो म्हणजे महेश ठाकरे, जे महाराष्ट्र पोलीस आहेत. महेश ठाकरेच्या सारखी त्याची शैली आहे. अगदी ताकदीचा तो देखील खेळाडू ठाकूरपाडा संघाचा. आणि हा पिंपळघरचा यश भोईर. ताकद प्रचंड आहे. अगदी बॉलच्या मेरिटवरती येऊन तो खेळला ना तर भरपूर चांगला खेळ त्याचा आपल्याला पाहायला मिळतो. जयेश जोशी पुढचा बॉल. हा बॉल फटका फसलाय. रोहित चेंडू खाली येतील आणि कोणतीही मिस्टेक नाहीये. झोला मांडला होता आणि त्या झोल्यामध्ये बॉल सरळ. विकेटचं पतन. दुसरा धक्का टीम लाईफलाईन 11 संघाला. नक्कीच जेव्हा पिंपळघर संघाचं नाव अमर एकता स्पोर्ट्स होतं, अमर एकता पिंपळघर होतं, तेव्हापासून ते निलेश पाटील हे कोचिंग करतात आणि आता देखील तेच कोचिंग करतात. या निलेश पाटील विनंती असेल. रोहितनं जी झेल कंप्लीट केली त्याच्यासाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज मॅच झाल्यावरती दिले जाईल. निलेश पाटील आपण या व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे. येस त्या फुलटॉस बॉल स्विंग केलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. जोशीच्या विरुद्ध जोशी बरसलाय. जय जोशीच्या समोर सूरज जोशी आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. गोव्याचे सन्माननीय आदरणीय निकेशजी पाटील यांना देखील विनंती आहे आपण देखील या व्यासपीठावरती. निकेश दादा आपण या व्यासपीठावरती बसून मॅचचा आनंद घ्या. फुल टॉस हा चेंडू देखील होता परंतु लाईन आउटसाइड द ऑफ स्टंप आणि एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट. एका धावेनं धाव फलक पुढे सरकेल. थर्टी 35 धावा. 6 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. पवन भोईर षटकार ठोकून मॅच संपवेल का? हा फटका बघा स्लॉक स्वीपच्या अंदाजानं खेळायचं होतं. एक सिंगल. सूरज जोशी अर्ध्या पिच पर्यंत आलेला आहे. पवन भोईर धावतोय आणि 2 धावा कंप्लीट. 3 ओव्हरचा खेळ देखील झालाय समाप्त. 3 ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा पाहायला मिळतील त्या म्हणजे 37 धावा. नयन भोईर आपण संपर्क साधायचा आहे.
नयन भोईर. नयन भोईर जर अवेलेबल असेल तर आपण संपर्क साधा. गोलंदाज रोहित आलेत मला वाटतं. रेग्युलर टीम मध्ये देखील हा खेळाडू गोलंदाजी करतो. सध्या PPL मध्ये इन ऍक्शन. सूरज जोशीच्या विरोधामध्ये पहिला बॉल चांगल्या टप्प्यावरती आहे. अपील महेशची होती जरूर, परंतु काहीही फरक पडणार नाहीये. एका क्षणाला रोहितनं सेलिब्रेशन केलं कारण त्याला वाटली विकेट आहे की काय. रोहित फुल टॉस बॉल आहे. एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू येतात परंतु बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि अशा प्रकारे मॅच झाली फिनिश. मॅच जिंकली टीम लाईफलाईन 11 संघानं. अभिनंदन टीम लाईफलाईन आणि हार्ड लक टफ लक टीम पंडित जोशी 11. मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच खेळाडू आहे पिंपलघरचा A1 पवन ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द